टाटा इन्स्टिट्यूट? हा लिफाफा तुझ्यापर्यंत कसा आला कवल? बाबा काहीच नाहीये बाबा. असं कसं काय नाहीये बाळा? यावर तर तुझं नाव लिहिलंय आणि तू म्हणतोस काहीच नाही. काय झालंय? तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवताय. तुझ्या हातात काय सोनबाई? जरा आण माझ्याकडे. नील, श्यामली खूपच चांगली, खूपच सुंदर असून सुद्धा आमची सून नाही होऊ शकत. काय? हो नील, तिचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे. तिच्याच परिसरात एक खूपच चांगला, खूपच सुंदर मुलगा राहतो अविनाश. त्याच्यावर खूपच प्रेम आहे तिचा. ती इतकी चांगली आहे नील की आम्ही तर तिला आमची मुलगी बनवला. ही कसली मस्करी आहे बाबा? आर यू किडिंग? नो नो नो, आय एम नॉट किडिंग यू नील, आय एम नॉट किडिंग एट ऑल. ही मस्करी नाही आहे. मला एक गोष्ट सांग बेटा, काय तू दोन प्रेम करणाऱ्यांना एकमेकांपासून वेगळं करू इच्छितोस? नाहीच, कधीच नाही. पण तुम्ही आईला तिकडे का बोलवून घेतलं होतं? कोणी? मी? अरे मी कुठे हिला बोलवलंय? ती स्वतःहूनच आली. नील, आर यू डिसअपॉइंटेड की तुझं लग्न श्यामली सोबत होत नाहीये? ओ कम ऑन बाबा, तुम्ही या नात्याबद्दल इतके सिरियस होता की मी पण या प्रपोजलला घेऊन सिरियस झालो. नाहीतर लग्न आत्ता कुणाला करायचंय? बट लेट मी बी ऑनेस्ट, आम्ही दोघं नवरा बायको तर खूप सिरियस होतो सून आणण्यासाठी. माझ्यापेक्षा जास्त हिला घाई होती सून आणण्याची. घाई नव्हती नव्हे, घाई आहे. काळजी करू नको बाळा, मी लवकरच तुझ्यासाठी श्यामलीपेक्षा सुंदर मुलगी शोधून आणीन. नको आई, फॉर गॉड सेक, आत्ता नाही. अरे दॅट रिमाइंड्स मी, आय हॅव अ डेट विथ लिझा. मी आत्ताच तिला कॉल करून आमची डेट कॅन्सल केली आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर मी जाऊ का? सगळे तिकडे माझी वाट पाहत आहे. शॅल आय गो? Of course, go ahead and take the posh. ओके, बाय. बाय मॉम. Have fun, Neil. बाय. होता असं होता. नमस्ते मिसी बाबा. कोण आहे? बेट्टी आणलाय सर. कम इन. मेम साहेब कुठे आहेत? त्यांच्या खोलीमध्ये. त्यांना चहा देऊन आलीय. इथे बोलू? नको. श्यामली बेबीला सांग की साहेब म्हणतात आज तर चहा आमच्या सोबत घेतील. मी सांगते. चहा. हे घ्या, तुम्ही नाश्ता करून घ्या. नाश्ता थंड होतोय. अरे आता 9 वाजत आले. हा कवल अजून आला नाहीये. मला ऑफिसला जायचं नाहीये का? अहो येईल तो. तुम्ही नाश्ता तर करून घ्या. काल डिनर करून तो किती लेट झोपला होता तुम्हाला जरा तरी माहितीये का? कदाचित म्हणूनच उठायला उशीर झाला असेल. तुम्ही सुरुवात तर करा, तो येतच असेल. या अगोदर कित्येकदा मी रात्री उशिरा जेवण जेवलोय, पण तो या अगोदर सकाळी तयार होऊन नाश्ता टेबलवर येतो. कोणास ठाऊक आज काय झालंय? अहो तो येतच असेल. तुम्ही नाश्ता करायला सुरुवात तर करा. ठीक आहे, मी आज नाश्त्याला सुरुवात करतो, पण तू तुझ्या लाडक्याला समजावून ठेव की मला अशा प्रकारचा सुस्तपणा आवडत नाही.
कर्नल तेजेश्वर सिंग नेहमी वेळेला महत्व देतो. ओके कर्नल साहेब, मी हे सगळं सांगेन त्याला. आता प्लीज तुम्ही नाश्ता सुरू तर करा. ही तर हद्द झाली. 9:30 वाजले आहेत आणि तुमचे राजकुमार अजून इथे आलेले नाहीयेत. ओहो, तुम्ही बसा, मी जाऊन घेऊन येते त्याला. नाही, तू थांब, मी जाऊन पाहून येतो. काय झालंय कवल? आज ऑफिसला जायचं नाही का? अरे आमच्यापासून काय लपवलं जात आहे? काय आहे तुझ्या हातामध्ये? जरा बाबा दाखव बघू मला. टाटा इन्स्टिट्यूट? हा लिफाफा तुझ्यापर्यंत कसा आला कवल? बाबा बाबा काहीच नाहीये बाबा. असं कसं काय नाहीये बाळा? यावर तर तुझं नाव लिहिलंय आणि तू म्हणतोस काहीच नाही. काय झालंय? तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवताय. तुझ्या हातात काय सोनबाई? जरा आण माझ्याकडे. हा तू कसला अन्याय केलाय सुनबाई? आमच्यावर एवढं मोठं संकट आलंय आणि तू मला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करतेस. तू आमच्यावर खूप अन्याय करतेस सुनबाई. बाबा मी तुम्हाला बाबा कावेरी तर म्हटली होती की मी तुम्हाला सगळ्या डेव्हलपमेंट्स बद्दल सांगायला पाहिजे, पण मीच तिला थांबवलं. पण माझी हिंमतच नाही झाली. का? तुमच्या बापावर तुमचा विश्वास राहिला नाहीये का? असं नका म्हणू बाबा, तुम्हीच तर या घराचा आधार आहात. तुम्हाला नाही माहिती मी एवढे दिवस कसे काढलेत ते. तुमचा वाढदिवस होता ना बाबा, पण अशा चांगल्या दिवशी मी तुला मला डिस्टर्ब करायचं नव्हतं. कसं काळीज आहे रे तुमचं. मुलाची ही अवस्था आहे आणि बाप आपला जन्मदिवस साजरा करतोय. मी या गोष्टीसाठी तुला कधीच माफ करणार नाही बाळा, कधीच माफ करणार नाही. बाबा तुम्ही असं नका बोलू प्लीज. मी त्या डॉक्टर पटेलची चांगली चौकशी करतो. बाबा बाबा आईला सगळं कळेल प्लीज.